शिर्डीच्या अधिवेशनात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, मात्र लाभ हा गरजू महिलांना मिळायला हवा असं सुद्धा अजित पवार म्हणाले। राष्ट्रवादी पक्षाचा पुरोगामी विचार भावकीत आणि जनतेपर्यंत पोहोचवा असं सुद्धा अजित पवारांनी म्हटलं। पुढचा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काळ असायला हवा असं आवाहन अजित पवारांनी केलं। आमदार आणि जिल्हाध्यक्षांची दर महिन्याला एकत्रित बैठक होणार हे सुद्धा अजित पवारांनी घोषित केलं। माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची, त्याबद्दल आपण काळजी करू नका। पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला, गरजू महिलेला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडस काय करता येईल। जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते, जे व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो, नोकरी आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय। आपल्या गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या घरात भावकीत पक्ष वाढवण्याचा आणि पक्षाचा पुरोगामी विचार हा पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। नाहीतर काय होतं, बऱ्याचदा अनेकांच्या बाबतीत असं बघितलंय, कार्यकर्ता पक्ष वाढायला बाहेर पडतो, पण तेव्हा हा असतो एका पक्षात, त्याची बायको दुसऱ्या पक्षात, मुलगा तिसऱ्या पक्षात आणि मुलगी अपक्ष आणि भावकीचा विरोध, असं त्या ठिकाणी होता कामा नये हे अजित पवार साहेब। मी आता असं ठरवलेलं आहे की दर आठवड्याला तर आम्ही बसतो, त्याच्यात चर्चा होते, आमदारांचे प्रश्न समजतात, पण दर महिन्याला कुठला तरी एक मंगळवार, मग त्याच्यामध्ये पहिला मंगळवार निवडा, कुठला निवडायचा तो निवडा, त्यावेळेस हे पण येतील, पण त्या मंगळवारी सगळे आपले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हे त्या मिटिंगला आले पाहिजे। आपल्याला महिन्यातनं ते एकदा जिल्हाध्यक्ष आले की त्यांचंही काय काम चाललेलं आहे, त्यांनी पण काय काम केलं, कारण आता सभासद नोंदणी, ती सभासद नोंदणी पण व्यवस्थितपणे झाली पाहिजे।